शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी सरकारने 1,932 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। नेमका आता शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरती पब्लिश केली। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता आम्हाला क्रेडिट कधी होणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी हे आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आता सरकारने मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेली आहे। बघा आता सरकारने तब्बल 932 कोटी रुपयांची इथं मंजुरी दिलेली आहे। आता नेमका हा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे। तर त्याची देखील चिंता करू नका, कारण की कोणत्या तारखेला खरं तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आता बघा, भरपूरशा दिवसांपासून भरपूरशी माहिती तुम्ही बघितली, परंतु अधिकृत माहिती ही सरकारनेच सांगितली नव्हती। आता स्वतः सरकारने अधिकृत माहिती सांगितलेली आहे। तेच तारीख तुम्हाला माहिती नसेल तर तेच तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार। कारण की बघा, सध्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ आला आहे। अनेक जण इथं विचारतंय सरकारला हप्ता कधी येणार, सरकारने उशीर होतोय। आता बघा, इथं कोणालाच हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला देखील मिळाला नाही, कारण की बघा सरकारने आता इथं मंजूर केलेले जे काय आता निधी असणार आहे तोच निधी आता तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। परंतु हा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार नाही, म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार नाही। यासाठी आता बघा, काही शेतकरी अपात्र ठरले आहे, काही शेतकरी आता पात्र ठरले। बघा, नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर रोज असं सांगितलं जात होतं की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु बघा नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिनाही जवळपास इथं संपून गेला, तरी सुद्धा आता एकही रुपया सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील झाला नाही। इतकंच नाही तर अजूनही इथं दररोज कुठे ना कुठे असं ऐकायला मिळत आहे की काल पैसे येणार, उद्या पैसे येणार, परवा पैसे येणार। इथं भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे आले, यांना पैसे मिळाले, परंतु इथं कोणत्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। अजून सुद्धा 1 रुपया तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला नाही, कोणालाच हे पैसे मिळाले नाही। परंतु आता 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। त्याची तारीख आता सरकारने ठरवलेली आहे। या तारखेला 100% हे पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इथं गोंधळ आणि संभ्रमाचं वातावरण इथं तयार झालं। हप्ता नेमका कधी आमच्या खात्यामध्ये मिळणार, सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि याच प्रश्नांचं स्पष्ट उत्तर हे तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। अनेक शेतकरी चिंतेत आहे आणि अजूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, पण आता शेतकरी बांधवांनो, काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये हे 100% पैसे जमा होणार, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार, पहिल्या टप्प्यातील किती शेतकरी बांधवांना इथं पात्र करण्यात आलं, किती जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार, दुसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांना हे पैसे मिळणार, तिसऱ्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण बघा, इथे तुम्हाला काही ठराविक कामे देखील करणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला देखील पैसे जमा होणार नाही, ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती आपण डिटेलमध्ये इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, आता इथं जसं की शेतकरी दीर्घ प्रतीक्षा संपलेली आहे, आता मात्र या जसं की आनंदाची बातमी समोर येत आहे आणि एक धक्कादायक बातमी देखील आता समोर येत आहे। म्हणजेच कोणती, तर बघा, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार नाही। कारण की बघा, या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे कोणत्या कारणास्तव क्रेडिट होणार नाही, कारण की बघा इथं भरपूरशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत अपात्र देखील केलेलं आहे आणि PM किसान योजनेच्या अंतर्गत देखील त्यांना अपात्र केलेलं आहे। म्हणजेच बघा, आता तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात हे कसं चेक करायचं हे देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये चेक करू शकणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, तरच तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हे समजणार आहे। एक गोष्ट स्पष्ट झाली, आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, पण शेतकऱ्यांसाठी त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हप्ता नेमका कधी मिळणार। कारण फक्त मिळणार एवढं करणं इथं तुमच्यासाठी पुरेसं नाही, तारीख इथं नाही, कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या सरकारकडून हप्ता वितरण करण्याचा हालचालींना वेग आला आहे, पण त्यावेळी काही शेतकऱ्यांच्या इथं हप्ता थांबवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। आता हे सुद्धा जसं की वस्तुस्थिती आणि म्हणजेच आता प्रश्न असे निर्माण झाले आहे की कोणत्या शेतकऱ्यांना इथं
हप्ता मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी हा हप्ता बंद झाला आहे, कोणाला या योजनेतून जसं की वगळण्यात येणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नक्की जमा होणार आहे. त्याचसोबत बघा इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजेच 8वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला, इथं साधारण किती वाजेपर्यंत आमच्या खात्यावरती जमा होणार, हे सर्व जे काही तुमचे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल याचं सर्व उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. टप्प्याटप्प्याने एक एक माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, कोणतीही संभ्रम कोणताही गोंधळ इथं राहणार नाही. जर तुम्हीही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि अजूनपर्यंत हप्त्याची वाट बघत असाल तर फक्त 2 आणि 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाहणे हा अत्यंत आवश्यक ठरणार आहे तुमच्यासाठी. आता बघा, इथं सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मी या चॅनलवरती देत असतो, तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता मिळाला ते शेतकरी 100% पात्र असणार आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट बघा, ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांनी त्यांचं आधार कार्ड लिंक केलं असेल तर त्यांनी देखील आता पुन्हा डबल तुम्हाला लिंक करण्याची आवश्यकता पडणार आहे. कारण की बघा, सरकारची आता नवनवीन स्कीम आणि नवनवीन योजना हे सरकार राबवित असतो. तर 2026मध्ये हे जे जसं की तुमचं आधार सेटिंग डिॲक्टिव्ह होऊ शकतो किंवा जे आता तुमचे जे लिंक असणार आहे ते डिसेबल होऊ शकतो, तर तुम्हाला पुन्हा लिंक करण्याची आवश्यकता पडू शकतो. तर तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुम्ही आतापर्यंत अजूनही तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर फार्मर ID काढून घ्या. कारण की अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण हे फार्मर ID तुमच्यासाठी ठरत असतो. कारण की सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर ID सरकारने अनिवार्य केली आहे. 2026मध्ये सर्व शेतकऱ्यांनी इथं अपात्र करण्याची त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्ही फार्मर ID काढली आहे, लिंकही केला आहे, परंतु तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर बघा, तुम्ही PM किसान योजनेची EKYC केली आहात का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. आधार लँड सीडिंग हे देखील तुम्हाला त्यामध्ये चेक करायचं आहे. त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत तुम्ही देखील EKYC केली आहात का हे नक्की तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्याही व्यतिरिक्त बघा, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला तुमचं एकदा PM किसान योजनेच्या पोर्टलवरती तुमचा स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे की किती हप्ते तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाले आहेत, की तुमच्या बँकेमधनं तुमचे पैसे कटले तर नाही, हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. बाकी बघा, PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर 100% तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता देखील मिळणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं. आता बघा, पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे शेतकऱ्यांना पैसे मिळणार, ते जर का तुम्हाला यादी स्पेशली जर का पाहायची असेल तर या चॅनलला आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये यादीसहित तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.